नमस्कार मित्रांनो, हे बघा देशी करडी. तर हे करडीचं बी आहे. तर आता हे आम्ही टोपणार आहे साऱ्यात. त्या साऱ्यात बघा ओढून स्वच्छ सार तयार केलं तर आणि हे साऱ्यात आता टोपायचं. तर ही करडीची भाजी खायला एक नंबर असते आणि साधारण हिला 1 ते 1.25 महिना लागते भाजीला. तर ही 1.25 महिन्यात खायला येते भाजी. तर आम्ही हे भाजी कुठलं औषध केमिकल असं कुठलं मारत नाही, कारण आम्हाला खायला लागते. पुन्हा इकडेला न्यावं लागतं म्हणून आम्ही हे औषध कुठलं मारत नाही, केमिकल नाही, कसलेच औषध मारत नाही. आणि खाया भाजी आरोग्याला चांगली असते. सगळ्यात भाजी ही करडीची भाजी आहे. सगळ्याला राज असते, आरोग्याला चांगली, खायला चांगली. आणि ही भाजी खाल्ली तर आपलं पोट साफ होतं, रक्त वाढतं आणि त्याला लोक आवडीनं खातात. आणि तिला जास्त मागणी आहे ह्या भाजीला मार्केटला, कारण लोक लय आवडीनं खातात ती भाजी. तर बघा हे अशा पद्धतीनं आम्ही करडीचं बी टुकतोय. बघा एक एक बी एका खड्ड्यात सोडायचं. हे कारण हे असं बी सोडायचं, हे असं, कारण ही बियाची भाजी अशी पसरते, पालदार होती भाजी. आणि आम्ही कवळी तोडत नाही, निंबार झाले की तोडतो. तर हे अशा पद्धतीनं बी प्रत्येक खड्ड्यात खड्डा करून बारकासा त्यात हे बी सोडायचं. हे बघा, तर आम्ही सगळ्या भाज्या ह्या अशाच पद्धतीनं टोपल्या. तांदूळचा इस काटला आहे. आणि तुम्हाला सांगतो आणि पालक हे सगळं इस काटलं. पण ह्या अशा भाज्या टोपावं लागते. करडीचं बी टोपावं लागतं. तेव्हा हे मोठं बी असल्यामुळं याला टोपावंच लागतं. आणि बारीक बी असतं ती इसळायचं दातळानं. तर अशा पद्धतीनं बघा आम्ही सगळ्या भाज्या करतो आणि आम्ही स्वतः खातो आणि आम्ही स्वतः स्वच्छ माल खातो. गिरायकाला बी स्वच्छ देतो. कुठल्याही औषधाचं आम्ही गिरायकाला विकत नाही, कारण आपल्याला ताप नको, दुसऱ्याला ताप नको. 4 पैसा आपण इमानदारीनं कमवायचं, हे आमचं ध्येय आहे बघा मित्रांनो. तर आता हे टोपायचं झालं की लगेच भिजवून घ्यायचे. ते अशा पद्धतीनं बघा टोपायचं असतं. भिजवून झालं की मग ताप पडते, मग ओगावते ताप पडली की. तर बघा ही अशी भाज्याची पद्धत आहे टोपण्याची, इसकटायची. भाज्या विक्रीला आल्या की न्यायची. आम्हाला बी घरी खायला लागते ती. धन्यवाद.